श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विचे. नमस्कार मंडळी, मी प्रदीप कुलकर्णी. नवरात्रीमध्ये आपण कुलस्वामिनीची देवी मातेची उपासना करत असतो. देवी उपासनेमध्ये सर्वात प्रभावी उपासना म्हणजे दुर्गा सप्तशतीचे पाठ. दुर्गा सप्तशती पाठाचा अर्थ समजावा म्हणून, तसेच ज्यांना संस्कृत वाचणे अवघड जात असेल त्यांच्यासाठी म्हणून दुर्गा सप्तशती पाठाचं प्रत्येक अध्यायाचं भाषांतर आजपासून आपण आपल्या या चॅनलवर प्रदर्शित करत आहोत. दुर्गा सप्तशती पाठाचा भावार्थ आपल्याला समजावा आणि पाठ करत असताना आपली एकाग्रता वाढावी, आपल्याला प्रचिती यावी, अनुभूती यावी, हाच फक्त हेतू या भाषांतराचा आहे. चला तर प्रथम अध्याय आपण श्रवण करूया. दुर्गा सप्तशती अध्याय पहिला. पहिल्या अध्यायामध्ये देवीनं मधु कैटभाचा वध कसा केला हे वर्णन आलं आहे. महाकाली ही उज्ज्वल अशा निळ्या अंगकांतीची असून तिनं आपल्या हातामध्ये 10 अस्त्रे अनुक्रमे तलवार, चक्र, गदा, ऊस, धनुष्य, परीख, शूल, भुशुंडी, नरमुंड आणि शंख घेतला आहे. निद्राधीन झालेल्या श्रीहरीला जाग करण्यासाठी कमळातून जन्मलेल्या ब्रह्मदेवानं मधु आणि कैटभांना मारावं म्हणून तिची स्तुती गायली होती. मी सुद्धा तुझी तीच सेवा करतो. खडगा, चक्र, गदा आणि चाप, परिघा, शूला, भुशुंडी, शिरा, शंखाधारण जी करी, त्रिनयना, सर्वांग भूषाधरा. मार्कंडे ऋषी पुढे म्हणतात, कोणे एकेकाळी स्वारोचिष मन्वंतर चालले असता चैत्रवंशामध्ये जन्मलेला सुरत नावाचा एक राजा पृथ्वीचा अधिपती होता. तो आपल्या प्रजेचं पालन स्वतःच्या पुत्राप्रमाणे करीत असे. तरीसुद्धा कोला विध्वंसी नावाचे काही जण त्याचे शत्रू झाले. सुरथाचं त्यांच्याशी युद्ध झालं. राजा पराक्रमी होता, ते बळाने कमी होते, तरीही ते जिंकले. मग तो रणभूमीहून मागे फिरला, आपल्या राज्यात येऊन राहिला. तेथेही त्याचा पाठलाग करीत ते प्रबळ शत्रू तिथे आले आणि त्यांनी युद्ध केलं. राजाचा पडता काळ ओळखून त्याच्या कृतज्ञ अशा मंत्र्यांनी सैन्याचा आणि खजिन्याचा ताबा घेतला. तेव्हा तो सर्वार्थानं एकाकी पडलेला राजा शिकारीचं निमित्त करून गुप्तपणे दूर वनात घोड्यावर बसून निघून गेला. तिथे त्याने मेधा नावाच्या ऋषींचा आश्रम पाहिला. तिथे अनेक पशु निश्चिंतपणे वावरत होते. पुष्कळसे शिष्य ये जा करत होते. त्याला पाहून मुनींनी त्याचं स्वागत केलं. मग तो देखील निर्भयपणे इकडं तिकडं फिरून त्या ठिकाणीच रमला. तरी तो पूर्वीच्या आठवणी मायेमुळं काढीत असे. त्याला वाटे की माझं जे पूर्वार्जित नगर आहे ते मी नसल्यामुळं कसं असेल. माझे ते कृतज्ञ सेवक नीट सांभाळत असतील का, की माझा तो जो प्रधान आहे तो शत्रूंच्या हाती सापडल्यामुळं कोणते भोग भोगीत असेल. जे प्रजाजन माझी सेवा करत होते ते आता नव्या राजाची पाठराखण करत असतील. मी पूर्वी जो खजिना मोठ्या कष्टाने साठवला होता तो आयता हाती लागल्यामुळं माझे कृतज्ञ आणि खर्चिक असे ते सेवक ते उधळून टाकतील. अशा उलटसुलट विचारात गुंतलेल्या राजानं आश्रमापाशी एक वैश्य पाहिला. राजानं त्याची चौकशी केली. तो कोण आहे, आश्रमात कसा काय आला, तसेच तो दुःखी आणि कावराबावरा का झाला आहे. राजानं आपुलकीपूर्वक केलेल्या चौकशीमुळं जरा धीर वाटून तो वैश्य हात जोडून बोलू लागला. वैश्य म्हणाला, मी समाधी नावाचा व्यापारी आहे. माझा जन्म धन्वंताच्या कुळात झाला, पण संपत्तीच्या हवेमुळं माझी बायको आणि मुले यांनी मला घराबाहेर काढून दिलं. आता मी कंगाल झालो आहे. बायकोनं आणि मुलानं सर्व संपत्तीचा ताबा घेतला आहे. निराधार दुःखी होऊन फिरता फिरता मी या वनात येऊन पोहोचलो. पण माझे ते पुत्र, पत्नी, इतर नातेवाईक काय करत असतील, खुशाल असतील की नाही, ही काळजी मात्र मला लागली आहे. ते आपापल्या घरात खुशाल आहेत की दुःखात आहेत, ते सद्वर्तनपूर्वक वागत आहेत की दुराचारी बनले आहेत, हे सुद्धा कळत नाही. त्यावर राजानं विचारलं, अरे, ज्या बायकोनं आणि मुलानं द्रव्य लोभानं तुला टाकून दिलं, तू त्यांच्याविषयी एवढं प्रेम का करतो आहेस. तेव्हा वैश्याने उत्तर दिलं, अहो, आपण जे विचारतात ते खरं आहे, पण मी त्यांच्या बाबतीत कठोर होऊ शकत नाही. ज्या पुत्रांनी पितृप्रेमाचा, ज्या स्त्रीनं पतिप्रेमाचा आणि नातेवाईकांनी द्रव्य लोभाने माझा त्याग केला, त्यांच्या बाबतीत मात्र मला फक्त प्रेमच वाटत आहे. हे बुद्धिमान माणसा,
त्यांच्याविषयी सर्व काही माहीत असून मला त्यांच्याविषयी ओढच वाटते. ते का बरं हे मलाही समजत नाही. मी त्यांच्या बाबतीत हळवा झालो आहे. दुःखाने उसासे सोडित असतो. याच कारणासाठी माझं मन कुठंच लागत नाही. त्या माझ्या निष्ठुर मनाच्या पुत्रांच्या बाबतीत माझं मन मात्र कठोर होत नाही. अशा परिस्थितीत मी काय करावं? मार्कंडेय म्हणतात, नंतर ते दोघे उठून मुनींजवळ गेले आणि तो समाधी नावाचा व्यापारी आणि सुरत राजा या दोघांनी त्यांना आदरपूर्वक नमन केलं. बसून त्यांना आपली हकीकत सांगू लागले. राजा बोलू लागला, हे भगवान, मी आपणास काही विचारू इच्छितो. माझी शंका आपण दूर करा. माझं चित्त मनोवृत्ती स्थिर नसल्या कारणानं मी अत्यंत दुःखी आहे. माझं राज्य तर हातचं गेलंच, तरीसुद्धा मला त्या वैभवाबद्दल ओढ वाटते. गेलेल्या गोष्टींची आशा बाळगणे व्यर्थ आहे हे कळूनसुद्धा मी असा मूर्खासारखा का वागतो? हा प्रकार काय आहे? तसाच हा वैश्य, स्त्रीपुत्रांनी टाकलेला, सेवकांनी सोडलेला, नातलगांनी मित्रांनीही याच्याशी सर्व संबंध तोडले, तरीसुद्धा हा मनात त्यांचीच चिंता करतो. आम्ही दोघेही दुःखी आहोत. विषयामधले दोष अनुभवले तरीही आमची मने तिकडे सोडली जातात. हे महात्मन, जाणत्या लोकांनाही असा मोह का होतो? तारतम्य आणि विवेक नसल्यामुळं माझा आणि याचा मूर्खपणा उघड दिसत आहे. त्यावर ऋषी म्हणाले, हे सद्ग्रस्ता, डोळ्यांना जे विषय दिसतात ते सर्व प्राण्यांना कळत असतात. त्याचप्रमाणे प्रत्येक जातीच्या प्राण्यागणी विषयसुद्धा वेगवेगळे असतात. काही जीवांना दिवसा उजेडी दिसत नसतं, काही प्राण्यांना रात्री दिसत नाही. काही प्राणी दिवसा आणि रात्री सारखेच डोळस किंवा अंध असतात. माणूस ज्ञानी आहे हे खरं असलं तरी प्रत्येक गोष्टीचं ज्ञान त्याला नाही. तसंच इतर जे पशुपक्षी आहे त्यांना देखील ज्ञान असतं, समज असते. जनावरे, पक्षी यांना माणसांप्रमाणेच जाणीव असते, भावना असते. आणि म्हणूनच स्वतः उपाशी असतानाही पक्षी आधी त्याच्या पिलांना अन्न देतो, प्रेमाने भरवतो. तसाच माणूसही परतफेडीच्या अपेक्षेपोटी आपल्या मुलाबाळांचा जीवापाड सांभाळ करतो. आणि असे होण्यामागे ती उत्पत्ती आणि पालन करणारी महामाया कारणीभूत आहे. तिच्या प्रभावामुळेच मोहाच्या भोवऱ्यात सापडून जीव गरागरा फिरत असतात. याचं विचित्र असं काही वाटून घेऊ नका. जगदीश्वर विष्णूची ही योगनिद्रा आहे. हीच त्याची महामाया असून तीच जगाला भुलवते. भल्या भल्या ज्ञानी लोकांची बुद्धीसुद्धा भगवती देवी फिरवते आणि त्यांना मोहामध्ये गुरफटून टाकते. हे सजीव निर्जीव विश्व ती जन्माला घालते. ती जर प्रसन्न झाली तर माणसांना मुक्ती देखील देते. मुक्तीची एकमेव कारणीभूत तीच विद्या आहे. तीच सर्वोत्तम आणि कायम आहे. सर्व देवांची ईश्वरी तीच. संसाराचं बंधनही तिच्यामुळंच. तेव्हा राजा विचारता झाला, अहो भगवान मुनिवर, तुम्ही सांगता ही देवी आहे तरी कोण? ही महामाया कशी काय निर्माण झाली आणि ती कोणतं कार्य करते? तिचा जन्म, तिचं स्वरूप, तिचं सर्वत्र सर्वांना व्यापून असलेली सत्ता, असं सर्व वृत्त आम्हाला ऐकायचं आहे. त्यावर ऋषी बोलू लागले, जगदरूपी नित्यरूपाती देवी विश्वव्यापक, देवकार्य सिद्ध व्हाया अजन्मा जन्म घेतसे. तू स्वाहा तू स्वधा देवी वषटकार स्वरात्मिका, सुधा तू अक्षरे नित्ये त्रिधा मात्रात्मिका स्थिता. राजन, हे जग तिचंच असून ती कायम आहे. ती या चराचराला व्यापून उरली आहे. तरीही ती वेगवेगळ्या कारणांसाठी वारंवार प्रगट होते. तेव्हा माझ्याकडून ऐक. देवांची कार्य पूर्ण व्हावीत यासाठी जेव्हा ती साकार होते तेव्हा ती उत्पन्न झाली असं म्हणतात. तशी ती नेहमीच अस्तित्वात असते. पूर्वी जेव्हा कल्पांत म्हणजेच विश्वाचा नाश झाला तेव्हा सर्वत्र पाण्याशिवाय काहीच नव्हतं. अशा वेळेला भगवान विष्णू शेषावरती शयन करत होते. तेव्हा विष्णूच्या कानातील मळातून भयानक असे मधु आणि कैटब नावाचे 2 राक्षस उत्पन्न झाले. ते ब्रह्मदेवाला मारण्यासाठी सरसावले. ब्रह्मदेव तेव्हा विष्णूंच्या नाभीत म्हणजेच बिंबीत बसलेले होते. त्या दोघांना बघून भीतीनं त्यानं विष्णूंकडे बघितलं तर ते झोपले होते. तेव्हा विष्णूनं झोपेतून सावध व्हावं म्हणून एकाग्र मनानं विष्णूच्या डोळ्यातील योगनिद्रेची आळवणी करण्यास ब्रह्मदेवानं प्रारंभ केला. करावे मोहित यासी दुर्दशम मधुकैटबा,
जगदीश्वर श्री विष्णू जागवी देवी सत्वर, उपजो बुद्धी विष्णूसी मारावे दैत्य दोन हे. जी सर्व विश्वाची शासन करती, जगाची निर्मिती, पोषण आणि अंत करणारी अशी विष्णूंची अत्यंत तेजस्वी भगवती निद्रा. तिला ब्रह्मदेव म्हणाले, हे माऊली, स्वाहा, स्वधा, वषटकारा व स्वरात्मिका तूच आहेस. तू अमृतमयी, अविनाशी, नित्य असून तीन मात्रात म्हणजेच अ, उ, म तूच वसतेस. जी बोलून दाखवता येत नाही अशी अर्धमात्रा आहेस, तिच्यातही तूच आहेस. संध्या, सावित्री, माऊली देखील तूच आहे. हे विश्व तूच धारण केलंस. जगाची उत्पत्ती तूच आहेस, त्याचं पालनपोषणही तूच करतेस आणि संहारही तूच करतेस. अशा प्रकारे हे विश्वरूपिणी जगाच्या उत्पत्तीच्या वेळी तू सृष्टी बनतेस, रक्षणाच्या वेळी तू स्थिती आणि अंतकाळी तू संहारिणी बनते. महाविद्या, महामाया, महामेधा, महास्मृती, महामोहा, महादेवी, महेश्वरी तूच. तीन गुणांना प्रकट करणारी सर्वांची मूळ प्रकृती तूच आहे. काळरात्री, महारात्री, दुर्धर अशी मोहरात्री तूच आहेस. श्री, ईश्वरी, ह्री, बोध करणारी बुद्धी, लज्जा, पोशिनी, तशीच संतुष्टी, शांती, क्षमा अशा स्वरूपात तूच असते. हे तलवारधारिणी, शूलधारिणी, घोररूपिणी, गदाधरे, चक्रधारिणी, तसेच शंख, धनुष्य, बाण, भुशुंडी आणि परीघ हे शस्त्र धारण करणाऱ्या, तरीही सौम्य आणि अतिसौम्य, कामालीच्या सुंदर अशा परमेश्वरी, तू देवता आणि ब्रह्मापेक्षाही वेगळी आहेस. जे जे म्हणून या सृष्टीत टिकाऊ आहे, नाशिवंत आहे, या सर्वांमधील शक्ती तूच आहे. मग मी तुझी यथार्थ स्तुती कशी करू शकेल? सृष्टीचा निर्माता, पालनकर्ता, संहार करता अशा विष्णूलाही तू झोपवून ठेवला आहेस. मग तुझी स्तुती कोण करील? मला, शिवाला, विष्णूला देह तूच दिलेस. अशा स्थितीत तुझी स्तुती करण्याचं सामर्थ्य कोणाकडे असेल? तुझा प्रभाव हीच तुझी स्तुती आहे. तू तर आता महाभयंकर अशा मधु आणि कैटभ या राक्षसांना मोहित कर आणि जगन्नाथ विष्णूला ताबडतोब जागा कर. त्याचप्रमाणे या दोन्ही राक्षसांना त्यांनी मारावं अशी वृत्ती तू त्यांच्या मनात उत्पन्न कर. ऋषी पुढं सांगू लागले, अशा रीतीनं मधु आणि कैटभ यांना मारण्याकरता विष्णूला उठवावं म्हणून ब्रह्मदेवानं त्या तामसी देवीची प्रार्थना केल्यावर विष्णूंचे डोळे, मूक, नाक, हात, हृदय आणि छाती अशा सर्व गात्रांतून बाहेर निघून ती देवी ब्रह्मदेवासमोर प्रगट झाली. तेव्हा तिनं प्रभाव काढून घेतल्यामुळं जगन्नाथ म्हणजेच भगवान विष्णू पाण्यावर झोपला असून जागा होऊन उठून उभा राहिला. त्यानं समोर राक्षसांना पाहिलं. ते दोघेही वीरश्रीयुक्त, पराक्रमी, रागानं लालबुंद डोळे असलेले होते. ब्रह्मदेवाला खाण्यासाठी उतावीळ झाले होते. उठवणी विष्णूने तेव्हा संग्राम त्यासी बांधिला, 5,000 वर्ष ते बाहुयुद्धात रंगती. क्रोधित झालेले भगवान विष्णू मग त्या दैत्यांशी बाहुयुद्ध करू लागले. सुमारे 5,000 वर्ष भगवान विष्णूंनी त्या दैत्यांसोबत युद्ध केलं. उन्मत्त झालेले दैत्य मोहितही झाले होते आदी मायेच्या मायेमुळं आणि त्यामुळंच ते भगवान विष्णूंना म्हणाले, आम्ही तुमच्या वीरतेवर प्रसन्न झालो आहोत, मागा तुम्हाला काय वर मागायचा तो. भगवान विष्णूंनी चतुराईनं त्यांना वर मागितला, मला तुमचे प्राण हवेत. भगवान विष्णूंच्या चतुराईपुढं दोघेही दैत्य हतबल झाले. त्यांना सगळीकडे पाणीच पाणी दिसत होते. मग तेही म्हणाले, आम्ही तुम्हाला वरदान देतो, पण आम्हाला तुम्ही मृत्यू तेथे द्या ज्या ठिकाणी पाणीच नसेल. भगवान विष्णू म्हणाले, तथास्तु. मग भगवान विष्णूंनी काय केलं? तथास्तु म्हणून तेव्हा शंखचक्र गदाधर जांघेवरी ठेवून या दोघांचे शिर घे हरी. दोघांनाही आपल्या जांघेवरी घेऊन त्यांचे शिर धडापासून वेगळं केलं. ब्रह्मदेवाच्या स्तुतीसाठी मोहमाया अशी प्रकटली आणि या दोन दैत्यांचा संहार भगवान विष्णूंच्या हातून तिनं करून घेतला. दुर्गा सप्तशतीचा पहिला अध्याय या ठिकाणी समाप्त. श्री स्वामी समर्थ. श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु. दुर्गा सप्तशती अध्याय दुसरा. दुसऱ्या अध्यायामध्ये देवी मातेनं महिषासुराच्या विशाल सेनेचा अंत केला याचं वर्णन आलेलं आहे. एकत्र तेज देवांचे उद्भव त्यात देवीचा, महिषासुर सेनेशी करी निष्प्राण तोरणी. कोणे एकेकाळी दैत्यांचा सेनापती महिषासुर आणि देवांचा सेनापती इंद्र यांच्या नेतृत्वाखाली
देव आणि दानव यांच्यामध्ये 100 वर्ष युद्ध सुरू होतं. शेवटी महापराक्रमी असुरांनी देवसैन्याचा पराभव केला. देवांना जिंकून महिषासूर स्वर्गाचा इंद्र झाला. पराभूत झालेले देव मग ब्रह्मदेवाला सोबत घेऊन भगवान विष्णू आणि शंकर ज्या ठिकाणी होते तेथे गेले. त्यांनी महिषासुराचं आक्रमण, लढाई याचं सविस्तर वर्णन केलं. ते म्हणाले की सूर्य, इंद्र, अग्नी, वायू, चंद्र, यम, वरुण तसेच इतर सर्व देवांचे हक्क बळकावून तो स्वतः आता सर्वाधिकारी बनला आहे. त्या दुष्ट महिषानं स्वर्गातून पळवून लावल्यामुळं देव पृथ्वीवर सामान्य माणसाप्रमाणे भटकत होते. त्या देवांच्या वैऱ्यानं केलेला जुलूम आम्ही तुम्हा उभयतांच्या कानी घातला आहे. आम्ही तुम्हाला शरण आलो आहोत. त्याच्या वधाची काहीतरी तजवीज करा. हे वर्णन ऐकल्यावर हरी आणि शंभू दोघांच्या भुवया चढल्या. त्यांच्या मुखावर राग प्रकट झाला. क्रोधित झालेले ब्रह्मदेव, भगवान विष्णू, शंकर भगवान यांच्या मुखातून काही वेगळेच असं तेज निघालं. त्याचप्रमाणे इंद्रासहित सर्व देवांच्या शरीरातून बाहेर पडलेलं तेज एकवटून गेलं. त्यावेळी देवांनी पाहिलं, या तेजापासून धगधगीत जळणाऱ्या पर्वतासारखा उंच ढीग तयार झाला. त्याच्या ज्वाला दिशांना ओलांडून पलीकडे जात होत्या. मग हे तेज पुन्हा एकत्र आलं आणि त्यापासून एक स्त्री बनली, जिच्या कांतीनं, प्रकाशानं संपूर्ण त्रैलोक्य भरून गेलं. व्यापले ते त्रिलोकांशी शिव तेजे, जिचे मुख यमराजाची या तेजे केस डोईस वाढले. हे तेज कुणाचं होतं? भगवान शिवाचं होतं. भगवान शिवाच्या तेजानं देवीचं मुख प्रकट झालं. यमराजाच्या तेजानं देवीच्या शिरावरती केस प्रकट झाले. भगवान विष्णूंच्या तेजानं तिच्या भुजा तयार झाल्या. चंद्राच्या तेजानं तिचे दोन्ही स्तन आणि इंद्राच्या तेजानं जंघा तयार झाल्या. पृथ्वीच्या तेजानं तिचे नितंब आणि ब्रह्माच्या तेजानं दोन्ही चरण, सूर्याच्या तेजानं पायांची बोटं, वसूच्या तेजानं हातांची बोटं तयार झाली. कुबेराच्या तेजानं तिचं नाक तयार झालं. प्रजापतीच्या तेजानं तिचे दात, अग्नीच्या तेजानं तिचे डोळे तयार झाले. संध्याच्या तेजानं तिच्या भुवया, वायूच्या तेजानं तिचे कान प्रकट झाले. अशा रीतीनं देवी प्रकट झाली. पराभूत झालेली देवता सेना देवीला बघून अत्यंत प्रसन्न झाली. भगवान शंकरानं आपलं त्रिशूल देवीला दिलं. भगवान विष्णूंनं सुदर्शन चक्र त्यांना दिलं. वरुण देवतेनं देवी मातेला शंख दिला. अग्निदेवानं देवी मातेला शक्ती दिली. वायूनं धनुष्य दिला, बाण दिले आणि देवराज इंद्रानं वज्र दिलं. ऐरावत हत्तीची एक घंटा काढून देवीला भेट दिली. यमराजानं कालदंड दिला आणि वरुणानं पाश दिले. प्रजापतीनं देवीला स्फटिकाची माळा दिली आणि ब्रह्मानं त्यांना कमंडलू दिलं. सूर्यानं देवी मातेला आपल्या किरणांचं तेज दिलं. काळानं तिला चमचमती तलवार आणि ढाल दिली. विश्वकर्म्यानं लखलखीत आणि धारदार कुऱ्हाड आणि इतर अनेक शस्त्रे अभेद्य असं चिलखत दिलं. समुद्रानं कोमेजणाऱ्या कमळांची माळ दिली आणि एक शोभिवंत कमळही दिलं. हिमालयानं वाहन म्हणून सिंह दिला. शिवाय पुष्कळशी रत्न दिली. कुबेरानं अक्षय असे मजिरेने भरलेले पात्र दिले. शिरावर पृथ्वी घेतो त्या नागराज शेषानं सर्वोत्तम असा नागमण्यांचा हार दिला. इतर अनेक देवांनी देखील भूषणे, शस्त्रास्त्रे देऊन देवीचा मोठा गौरव केला. तेव्हा देवी जोरजोरानं हसून वारंवार गर्जना करू लागली. तिच्या भयानक आवाजानं सर्व आकाश भरलं आणि त्या शब्दांचा खूप मोठा प्रभाव पडला. तेव्हा सर्व लोक, स्वर्ग, मृत्यू व पाताळ हादरून गेलं. समुद्र खवळून उठले. पृथ्वी थरथरू लागली. पर्वत डळमळीत झाले. देवसुद्धा त्या सिंहवाहिनीचा मोठ्यानं जय जयकार करीत सुटले. त्यांच्यामध्ये एक चैतन्य आलं. ऋषींनी भक्तिभावानं नम्र होऊन तिची स्तुती गायली. अशा प्रकारे तिन्ही लोक चलबिचल झाल्याचं सर्व देवशत्रू म्हणजेच राक्षसांनी पाहिलं. ते लगेच हत्यारे घेऊन सज्ज झाले. महिषासूर रागानं बेभान झाला आणि म्हणाला, हे काय चाललं आहे? तेव्हा त्यानं देवीचं रूप पाहिलं. तिच्या तेजानं सर्व त्रैलोक्य उजळून निघालं होतं. तिच्या पावलांखाली पृथ्वी दबली होती. मुकुटाचं टोक आकाश पेलून चमकत होतं. तिने धनुष्याची दोरी छेडताच सर्व पाताळे चळचळा कापू लागली. त्याला दिसलं तिच्या हजारो हातांनी सर्व दिशा काबीज केल्या आहेत. तेव्हा देवद्वेषी राक्षसांनी एकदम तिच्यावर हल्ला चढवला आणि मग परस्परांच्या शस्त्रास्त्रांच्या तेजानं सर्व दिशा अंतराळ भरून गेलं.
महिषासुराचा चिक्षुर नावाचा एक मोठा सेनापती आणि चतुरंग सेनेसह चामर दैत्य असे दोघेजण देवीशी लढू लागले. 60,000 रथ घेऊन महादैत्य उदग्र, 1 कोटी राक्षस घेऊन महाहनू आला. असिलोमा नावाचा राक्षस 5 कोटी सैन्य घेऊन आला. वाष्कल नावाचा असुर 60 लाख राक्षसांना घेऊन आला. विडाल नावाचा असुर 1 कोटी रथांसहित अनेक राक्षसांना घेऊन युद्धासाठी उतरला. अजूनही अनेक राक्षस हत्ती घोडे राक्षसांचं सैन्य घेऊन रणांगणात आले. सगळ्यात शेवटी महिषासूर कोट्यावधी रथ, हत्ती आणि घोड्यांनी सज्ज असा देवीच्या समोर येऊन देवीशी युद्ध करू लागला. देवीचा पराभव करण्यासाठी, देवीला मारण्यासाठी सर्व असुर वेगवेगळी अस्त्र शस्त्र देवीवरती फेकू लागले. देवी ही मग भयंकर क्रोधित झाली होती. प्रत्येक शस्त्राचा तिनं पराभव केला आणि मग सर्व ऋषी आणि देवता देवीची स्तुती करू लागले. तेव्हा देवी अजून प्रसन्न झाली आणि मग राक्षसांच्या शरीरावर ती अस्त्राने शस्त्राने प्रहार करू लागली. वाहन सिंह देवीचे वनात वनवाजसा, रणात असुरा मारी विचरे भय सोडणी. निश्वास सोडता देवी सहस्रो गणतक्षणी, सहस्र होणे दैत्या शस्त्रास्त्र मारती रणी. देवीचं वाहन सिंहही क्रोधित झाला आणि मग तो राक्षसांच्या सैन्यात घुसून त्यांना मारू लागला. देवी जिथं जिथं श्वासोश्वास करत होती, या श्वासातून शेकडो हजारो गण निर्माण झाले आणि हे गण देखील शस्त्र अस्त्र घेऊन राक्षसांवरती प्रहार करू लागले. हे दृश्य बघून देवतांमध्ये मग चेतना जागली. ते निर्भय झाले. देवीला आनंदित करण्यासाठी गण मग मृदंग वाजू लागले. भयंकर घंटानादानं राक्षस थरथरा कापू लागले. कित्येक जण मूर्छित झाले, कित्येक जण मरण पावले. मुसळाचा मार खाऊन कित्येक राक्षस भडाभडा रक्त ओकू लागले. छातीत शूळ घुसल्यामुळे पुष्कळ जण मरून पडले. बाणांची अखंड वृष्टी करून अनेकांची शरीरं देवीनं तुकडे तुकडे केली. त्यांचे सेनाधिकारी होते, त्यांचीही तीच गत झाली. कुणाचे हात, कुणाचे पाय, कुणाच्या मानात तर कुणाची डोकी कापली गेली. कोणी तर उभेच्या उभे चिरले गेले. मोठे मोठे राक्षस मांड्या तुटून जमिनीवर पडले. काही उभे चिरले गेले. कित्येक जणांची मुंडकी तुटून पडली, पण ते तरीही पुन्हा उठून रणवाद्यांच्या तालावर धुंद होऊन नाचत होते. खूप विलक्षण असं दृश्य आहे. मुंडकी नसलेली धडे, तलवारी, शक्ती, दानपट्टे घेऊन लढत होती. अनेक जण देवीला थांब थांब म्हणत होते. त्या युद्धभूमीवर रथ, घोडे, राक्षसांचा इतका खच पडला होता, पाय ठेवायला सुद्धा जागा नव्हती. त्या सैनिकांच्या, हत्तींच्या, घोड्यांच्या रक्ताचे जणू वेगवान नद्यांचे प्रवाह त्या ठिकाणी वाहत होते. अग्नी जसा गवताच्या, लाकडाच्या मोठा मोठाल्या राशी बघता बघता जाळून टाकतो, त्याप्रमाणे देवीने राक्षस सैन्य क्षणात मारून टाकलं. लागल्या राशी प्रेतांच्या रणांगण भयंकर, आयाळ हलवी सिंह गर्जना घोर तो करी. व्याकुळ प्राण दैत्यांचे ऐसेच बदले किती. देवीचं वाहन सिंह देखील आयाळ पिंजारून गर्जना करत दैत्यांच्या देहातील उरले सुरलेले प्राण देखील खेचण्यासाठी फिरू लागला. देवीच्या श्वासातून जन्मलेल्या गणांनी तर असं युद्ध केलं की देव त्यांच्यावर स्वर्गातून पुष्पवृष्टी करत होते. असा हा दुर्गा सप्तशतीमधील अत्यंत विलोभनीय असा दुसरा अध्याय या ठिकाणी समाप्त होतो. श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु. श्री स्वामी समर्थ.